जन्नत बना लो, बना लो, छूटे कभी ना शिद्दत बना लो, तुझे किस्मत बना लो, दिल से मैं जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयात झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपला ऑनलाईन मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। तर ओके, तर भाऊनं जे काही आपलं मटेरियल असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये। आणि जे काही आपलं मटेरियल जर भाऊनं खूप जणांचा कमेंट येतात की भावा मटेरियल वगैरे तू डाउनलोड करताना येत, तर भाऊनं मी तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे नुसता मटेरियलचा, जे काही डाउनलोड होत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे। आणि तुमची जे काही प्रॉब्लेम असेल, मटेरियल डाउनलोड नाही होत आहे, हे ते सर्व तुमचं प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल। तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्यायचा आहे। तर भाऊनं बघू शकते की अशा प्रकारे आपलं मटेरियल एक्सपोर्ट करून घ्यायचं आपलं अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये, बीटमार्क आणि सेक इफेक्ट। एवढं झाल्यानंतर भाऊनं आपला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला एक फोटो लागेल ज्याचं बॅकग्राऊंड कट व्हायला आहे। तर भाऊनं जे काही तुमचं मॉडेल असेल किंवा तुम्ही तुमचा पण फोटो घेऊ शकता की अशा प्रकारे आपल्याला एक ॲपची गरज लागेल। फोटो रूम ॲप आहे ते सिम्पल, त्याच्यावर ते डाउनलोड करून घ्यायची आणि स्टार्ट फ्रॉम असं करून घ्यायचं। आणि जे काही तुमचं मॉडेल असेल किंवा तुमचा असेल फोटो तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। डाटा चालू पाहिजे अशा प्रकारे भाऊनं जे काही आपला फोटो आहे मॉडेल किंवा आपला फोटो बघू शकता की जे काही आपलं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे आणि इथून अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे भाऊंनो तुम्ही सेव पण करून टाकायचं आहे। तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपलं बीटमार्क आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊंनो जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे किंवा तुमचा फोटो आहे तो सिम्पली अशा प्रकारे प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि मीडियावरती जायचं आहे आणि जे काय आपला मॉडेलचा फोटो आहे तो घेऊन घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो ॲडजस्ट वगैरे करून घेतल्यानंतर भाऊंनो याला भाऊंनो इथपर्यंत घेऊन जायचं आहे। भाऊंनो इथपर्यंत 2 बीट आहे, तिथपर्यंत आपल्याला हा फोटो घेऊन यायचा आहे। अशा प्रकारे आल्यानंतर भाऊंनो या फोटोला असं धरून ठेवायचं आणि असं खालती ओढून घ्यायचं आहे। तर आपलं सॉन्ग जिथं आहे तिथं आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे, सॉरी इथपर्यंत घ्यायचं आहे भाऊंनो। आपल्याला जिथं 2 बिटा दिसतो तिथं आपल्याला आपला हा फोटो घेऊन घ्यायचा आहे आणि याला खालती ओढून घ्यायचं। तर बघू शकते की अशा प्रकारे त्याला इफेक्ट वगैरे लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो समोर यायचं दुसऱ्या बीटमध्ये। तर इथं बघू शकते की जे का आपण व्हिडिओ वगैरे दिलेला आहे मागचा बॅकग्राऊंडचा तो लावायचा आहे। तर सिम्पली समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर इथं बघू शकते की प्लसचा ऑप्शन दिसतो, मीडिया दिसतो, त्याच्यावरती जाऊन इथं बघू शकते की जे का आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे सरळमध्ये करून घ्यायचं आणि याला मोठं वगैरे करून ॲडजस्ट वगैरे करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। सेट करून घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकते की जे काय आपलं बीट आहे पहिल्या बीटपर्यंत आलेला आहे तो याला अशा प्रकारे धरून ठेवायचा आणि याला खालती घेऊन घ्यायचं आहे आपल्या फोटोच्याही खालती सॉन्गपाशी। तर अशा प्रकारे बघू शकते की जे काय आपलं व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। तर भाऊंनो आपल्याला इथपर्यंत लावायचं आहे, जे काही 2 बीटं दिसतात आपल्याला इथपर्यंत आपल्याला तो व्हिडिओ लावायचा आहे। तर सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं, इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं कॉपी लेअर दिसतं त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आणि इथं असं जेवढे पण बीट आहेत तिथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं। सिम्पली आपलं प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, इथं पेस्ट लेअर दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघू शकता की तो व्हिडिओ आपला पेस्ट होऊन जाईल आणि याला खालती अशा प्रकारे घेऊन यायचं। जेवढ्या पण अति बीटा दिसतात सिंगल तर इथं आपल्याला हा व्हिडिओ पेस्ट करून घ्यायचा आहे। चला मी तो फटाकशी व्हिडिओ पेस्ट करून घेतो अशा प्रकारे।
जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे भावांनो तो कट करून घ्यायचा आणि असं खालती वळून आपलं जे काही व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकते की जे काही आपला व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे सेट झालेला आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही इथं बघू शकते की 2 बिटा दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर इकडे आपल्याला फुल फोटो लावायचे आहेत. तर चला जे काही आपले मॉडेलचे फोटो आहे ते लावून घेऊ. तुम्ही पण तुमचे पण फोटो लावू शकता किंवा तुमच्या मॉडेलचे. सिम्पली आपलं प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं, मीडियावरती जायचं आणि इथून जे काही आपल्याला फोटो हवे आहेत ते सिम्पली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे आणि याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे फुल स्क्रीनमध्ये आणि याला पहिल्या बीटपर्यंत घेऊन यायचं आणि याला धरून ठेवायचं आणि खालती घेऊन घ्यायचं आहे. जे काय आपला व्हिडिओ आहे जे काय आपलं सॉन्ग आहे तिथं आपल्याला असं खालती घेऊन घ्यायचं. तर बघू शकते की अशा प्रकारे इफेक्ट वगैरे जे काही असेल ते लागून देईल. एवढं झाल्यानंतर दुसऱ्या बीटवर यायचं. जेवढे पण ही बीट आहे दिसतात आपल्याला तिथं आपल्याला फोटो लावायचे आहेत. तर चला ते लावून घ्या, तुम्ही पण लावून घ्यायचे. अशा प्रकारे भावांनो जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहे आरामात. तर बघू शकता की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागून गेलेले आहेत आणि जे काय आपलं बॅकग्राऊंड वगैरे आहे ते पण तुम्हाला लागून गेलेलं आहे. एवढं झाल्यानंतर समोर यायचं. समोर आल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याच्यावरती जायचं आहे. गेल्यानंतर भावांनो जो काही आपला हा एक इफेक्ट आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथे इफेक्ट दिसतो नाव खालती बघू शकते, याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं 3 डॉट दिसतात तिच्यावरती क्लिक करून इथं ऑल कॉपी इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो जे काय आपलं बीट मार्क आहे त्याच्यावरती जायचं आहे. गेल्यानंतर भावांनो जे काय आपण आता फोटो लावलेले आहेत त्याला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. जेवढे पण हे फोटो आहेत त्याला. तर चला आपण पेस्ट करून घेऊ. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल. जेवढे पण आता फोटो लावलेले आहेत त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला ते फटाकसे करून घेऊ. अशा प्रकारे भावांनो जे काय आपले इफेक्ट आहे एक तो अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर भावांनो बघू शकते की जे काय आपलं इफेक्ट वगैरे आहे ते अशा प्रकारे लागून जाईल. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.